नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. तुमच्या माझ्या सर्वसामान्यांना ना बँकेपासून काही लपवता येत नाही. दर महिन्याची सॅलरी असेल, EMI असेल, काही वेळेला अगदी महिना अखेरीला शून्यावर असलेला अकाउंटचा बॅलन्स असेल, अशी सगळी आपल्या अकाउंट होल्डरची माहिती बँकेला पूर्णपणे असते. बरं, सेव्हिंग अकाउंटमध्ये जर चांगला बॅलन्स असेल तर बँक काही आपल्याला शाबासकी म्हणून कधी एक्स्ट्रा इंटरेस्ट देत नाही, हो की नाही? पण या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला अशा एका बँकेची A to Z गोष्ट सांगणार आहे, जी इंटिग्रिटी, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी असे मोठे शब्द वापरते, पण त्या बँकेत एक जुगाड विभाग होता की काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. असा एक धक्कादायक रिपोर्ट समोर आलाय. हा रिपोर्ट कोणाचा आहे तर इंडियन एक्सप्रेसचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आहे हा. या रिपोर्टमधून मागच्या काही महिन्यातली कदाचित सगळ्यात मोठी अशी बँकिंग कॉन्ट्रोवर्सी एक्सपोज झाली आहे. ही गोष्ट आहे HDFC बँकेची, जी प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता अशा ओळी सर्वसामान्यांना सांगते. सिक्रेट मीटिंग, तोंडी कमिटमेंट आणि मार्केटिंग एक्सपेन्सेसच्या नावाखाली झालेला 45 कोटींचा एक गूढ व्यवहार, हे असं सगळं या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये समोर आलंय, जे ऐकल्यावर कदाचित डोकं चक्रावून जाईल. आता मी तुम्हाला जो इंडियन एक्सप्रेसचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट सांगणार आहे, त्यातले डिटेल्स सांगणार आहे, तो रिपोर्ट HDFC बँक आजही फेटाळून लावतीये. पण असं काय नेमकं या रिपोर्टमध्ये, काय इतकी मोठी गोष्ट आहे? ऐका. या कहाणीत ना दोन पार्टीज आहेत. एक खुद्द बँक HDFC आणि दुसरं आहे महाराष्ट्र सरकारचा MSRDC खातं. तारीख होती 18 मार्च 2026. या दिवशी HDFC बँकेचे चेअरमन अतनू चक्रवर्ती अचानक राजीनामा देतात. कारण काय तर ते म्हणतात की बँकेमध्ये मागच्या 2 वर्षांपासून काही गोष्टी मी ऑब्झर्व करतोय, ज्या माझ्या नैतिक मूल्यांशी जुळत नाहीयेत. आता भारतात नैतिक मूल्य हा शब्द मोठ्या लोकांच्या तोंडून आला की सामान्य माणूस लगेच समजूनच जातो की भाऊ आता काहीतरी गडबड आहे. पण लगेच यानंतर बँकेचे नवीन इंटरिम चेअरमन जे होते KK मिस्त्री, हे मैदानात उतरले. ते काय म्हटले की आमच्या बँकेत सगळं व्यवस्थित आहे, गव्हर्नन्सचे काहीही प्रॉब्लेम्स नाही आहेत, तसं असतं तर मी बोर्डवर बसलोच नसतो. RBI पण लगेच म्हटली की आमच्या तपासात अशी काही खूप मोठे प्रॉब्लेम दिसत नाहीयेत. म्हणजे सगळं बेसिकली ऑल इज वेल चालू होतं. पण खरी फिल्म पडद्यामागे त्यावेळेला सुरू होती. कारण फक्त 6 दिवस आधी म्हणजे 12 मार्चला बँकेच्या ऑडिट कमिटीनं एक इंटरनल विजिलन्स तपास सुरू केला होता. हा कशासाठी केला होता? कारण काहीतरी कुठले तरी ट्रान्झॅक्शन्स ताळमेळ खात नाहीयेत असं या कमिटीला दिसत होतं. हे पैसे बँकेतनं MSRDCला गेलेले, पण ते कुठून गेलेत, काय गेलेत, कुठला तरी हिशोब लागत नव्हता त्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की सरकारी संस्थेला पैसे दिले तर त्यात एवढं काय? तर थांबा, ट्विस्ट इथेच आहे. हे पैसे जे गेले होते बँकेकडनं MSRDCला, ते डायरेक्ट व्याज, डायरेक्ट इंटरेस्ट म्हणून गेले नव्हते. ते मार्केटिंग खर्च म्हणून दाखवले गेले होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे MSRDCला 45 कोटी रुपये दिले गेले होते आणि तेही मार्केटिंग एक्सपेन्सेसच्या खाली, असं या रिपोर्टमधनं समोर येत होतं. आता बघा हे प्रकरण कसं सुरू झालं आणि एक गोष्ट लपवायला दुसरी गोष्ट, ही साखळी कशी वाढत गेली हे बघा. साल होतं 2021. HDFC बँकेनं MSRDCला कॉन्टॅक्ट केला आणि म्हटलं की तुम्ही आमच्याकडे मोठं सेव्हिंग डिपॉझिट ठेवा. सेव्हिंग डिपॉझिट म्हणजे काय की अगदी सोप्या भाषेत समजावते की जसं तुमचं माझं एक रेग्युलर सेव्हिंग अकाउंट असतं, तसंच सरकारी एजन्सीज किंवा मोठ्या कॉर्पोरेशन्स यांच्याकडे मोठ्या कॅशच्या अमाऊंट्स असतात ना, तर त्यांना त्यांच्या खात्याकडनं किंवा टोल कलेक्शन्स किंवा टेंडर्स किंवा कुठला प्रकल्प पूर्ण झाला यातनं त्या मिळत असतात. आता ही कॅश इतकी मोठी असते, ती अशीच इंटरेस्ट न मिळता पडून राहण्याच्या ऐवजी ती ठेवली जाते सेव्हिंग डिपॉझिट किंवा फिक्स्ड डिपॉझिट म्हणून. आणि बँकेसाठी पण एक मोठा तो एक चंक असतो जर अशी डिपॉझिट्स त्यांना मिळाली, अशा ठेवी त्यांना मिळाल्या तर. आता त्यावेळेला HDFC म्हटली की तुम्ही आमच्याकडे पैसे ठेवा. त्यावेळेला बँक सामान्य ग्राहकांना सेव्हिंग अकाउंटवर 3.5% व्याज देत होती. पण MSRDCनं निगोशिएट करायला सुरुवात केली. MSRDC काय म्हटलं HDFCला की बाकी आम्हाला बाहेर 6% वगैरे व्याज मिळत आहे, तुम्ही 6.01 दिलं तर आम्ही 25,000 कोटी साधारणपणे तुमच्याकडे आणतो. हे सगळं या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये लिहिलं आहे. आता ऑब्व्हियसली HDFCला ही डील हवी होती, हे 25,000 कोटींची ठेव ही हवी होती. पण इथे कॅच आहे. RBI गाईडलाईन आहे, ती पटकन सांगते. RBI गाईडलाईनप्रमाणे सेव्हिंग अकाउंटचा इंटरेस्ट रेट हा सगळ्यांना सेम असतो, सगळ्यांना समान असतो. बँक कुठल्याही एका ग्राहकाला गपचूप जास्त व्याज देऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या आणि माझ्या FDला एक नियम आणि मोठ्या संस्थेला मागच्या दारानं वेगळा नियम, असं RBI गाईडलाईन्सनुसार तरी चालत नाही. तर यावेळेला बँकेनं RBIच्या ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या स्वतःच्या सोयीनं वाकवायला सुरुवात केल्याचा आरोप होतोय. बँकेनं काय केलं असा आरोप होतोय की त्यांच्या इंटरनल असेट लायबिलिटी कमिटीला कामाला लावलं. ही कमिटी बँकेचा ऑफिशियल इंटरेस्ट रेट किती असावा हे ठरवते. म्हणजे बघा, MSRDCला 6.01% इंटरेस्ट रेट द्यायचे, पण सर्वसामान्यांना बँक किती देते? 3.5%.
RBI म्हणतंय की डिस्क्रिमिनेट तुम्ही करू शकत नाही इंटरेस्ट रेटमध्ये. मग आता ही डिस्क्रिपन्सी जी आहे ती लीगल करण्याची जबाबदारी या कमिटीवर आली. त्यांनी काय केलं असा आरोप आहे की एक नवीन नियम अप्रूव्ह केला. MSRDC कडून 10,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम बँकेत येईल ही अपेक्षा बँकेला होती आणि त्याच्यासाठी असेट लायबिलिटी कमिटीनं काही मोठ्या ठेवींवर खास 4.5% व्याजदर इंटरेस्ट रेट मंजूर केला. म्हणजे कसं आहे की RBI गाईडलाईन्सला पण धरून होईल. फक्त MSRDC साठी आम्ही काही बदल केला तर नाही. कुणी एवढी मोठी ठेव आणली तर त्यांनाही 4.5% देऊ. पण प्रत्यक्षात सुरुवातीच्या काही महिन्यात फक्त 200 कोटीच MSRDC कडनं HDFC मध्ये आले. म्हणजे मोठा ग्राहक येतोय म्हणून रेड कार्पेट टाकलं होतं पण पाहुणेच कमी निघाले अशी परिस्थिती आली. बँकेसाठी 200 कोटी काय काहीच नाही ना. तर याच्यासाठी कशाला नियम वाकवले असं बँकेला वाटलं असणार. म्हणूनच अवघ्या 2 महिन्यात एप्रिल 2022 मध्ये हा 4.5% विशेष व्याजदर जो बँकेनं दिला होता, जो पेपरवर दाखवला होता, तो बंद केला. पण MSRDC डील काय झाली आहे 6.1% ची. मग हा इंटरेस्ट रेट जो प्रॉमिस केलेला आहे तो तर द्यायला पाहिजे. मग हे जे अतिरिक्त व्याज जो पुढचा इंटरेस्ट रेट आहे 3.5%च्या पुढचा तो कसा देणार. तर इथे आला जुगाड विभाग. तपासानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक भन्नाट आयडिया काढली. हे अतिरिक्त पैसे रोड सेफ्टी अवेअरनेस कॅम्पेनच्या नावाखाली द्या. म्हणजे बँक म्हटली की व्याज नाही रे बाबा, आम्ही तर समाज जागृती करतोय. आणि मग मार्केटिंग विभागातनं स्थानिक वेंडर्सच्या थ्रू हे पैसे फिरवले गेले. तपासात असंही समोर आलंय की या सगळ्या चर्चांमध्ये बँकेचे MD आणि CEO शशीधर जगदीशन उपस्थित होते. अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलंय की अतिरिक्त व्याज हे मार्केटिंग बजेटमधनं देण्याच्या चर्चेमध्ये ते स्वतः सहभागी होते. आता मजेशीर भाग आहे का. मार्केटिंग विभागानं 2023 ते 2025 दरम्यान जवळपास 40 कोटी रुपये रोड सेफ्टी कॅम्पेनसाठी दिले असा आरोप होतोय. पण ऑडिटमध्ये काय दिसत होतं की एकच फोटो आहे, 3 वेगवेगळ्या बिलांवर सेम फोटो आहे. ती बिलं मिळून जवळपास 9 कोटींची होती. म्हणजे कॉलेजच्या प्रोजेक्टमध्ये जसा एकच फोटो 4 ठिकाणी कॉपी पेस्ट करतात तसं काहीसं झालं. ऑडिटला हेही सापडलं की कार्यक्रमाचे पुरावे नव्हते, योग्य कागदपत्र नव्हती, CSR टीमला वगळलं गेलं आणि पैसे कसे ठरवले याचं गणित लागत नव्हतं. आणि आता इथे मोठा प्रश्न निर्माण होतो की जर हे खरं असेल तर हे RBIच्या नियमांचं उल्लंघन ठरतं. तपासात आणखीन एक गंभीर गोष्ट समोर आली की मार्केटिंग हेड रवी संथानम यांनी कबूल केलं की मार्केटिंग विभागाचा वापर व्याजाचा खर्च लपवण्यासाठी झाला. त्यांनी असंही सांगितलं की काही थोडेफार मार्केटिंग खर्च खरंच केले गेले, फक्त बिलं खरी वाटावीत म्हणून. म्हणजे आधी डील करा, मग त्याला झाकण्यासाठी थोडं खरं कामही करा. थोडं सत्य मिसळलं की खोटं जास्त पचतं, ही जुनी ट्रिक. आता या सगळ्या CFO, CEO आणि इतर वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचं व्हिजिलन्स रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे. पण आता प्रश्न असा आहे की जर आतमध्येच मार्केटिंग खर्चाच्या नावाखाली व्याज लपवलं जात असेल तर मग सामान्य ग्राहकांनी कुणावर विश्वास ठेवायचा. कारण बँकिंग सिस्टीम ही फक्त पैशांवर नाही चालत तर ती विश्वासावर पण चालते. आणि लोकांचा एकदा विश्वास डळमळला की मग किती मोठी बँक असली तरी प्रश्न अनेक निर्माण होतात. आता पुढे RBI काय कारवाई करते, बँक काय स्पष्टीकरण देते आणि हा प्रकार आता किती खोल जातोय हे पुढच्या काही दिवसात कळेलच. पण एक गोष्ट मात्र नक्की की भारतामध्ये मार्केटिंग खर्चाच्या नावाखाली काय काय लपवता येतं याचा एक मास्टर क्लास ठरू शकतो अशी ही केस आहे. व्हिडिओज आवडत असतील, पटत असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचा असाच पाठिंबा आपल्या चॅनलला सदैव राहू देत. धन्यवाद.